जो सर्वदा सर्वगत जन्मक्षयातीत तया केलिया ही घात कदा नोही. जो पिंड ब्रह्मांडात परमाणू परमाणूत निरंतर भरलेला आहे, जन्म मरणातीत आहे, त्याचा नाश करू म्हटले तरी कधीच होत नाही. भगवान अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, माणसाचा देह पडला म्हणजे तो मेला असं नाही. कारण काही गोष्टींचा नाश होतो, काही गोष्टी अमर राहतात. ज्या अमर राहतात, नित्य राहतात, त्या सत्य आहेत, म्हणजे त्या परमात्म स्वरूपातील आहेत. परमात्मा त्यालाच म्हणतात, ब्रह्म त्यालाच म्हणतात. ज्या अनित्य आहेत, विनाशी आहेत, नष्ट होणारे आहेत, पेरिशेबल आहेत, सडणारे आहेत, झिजणारे आहेत, गळणारे आहेत, त्याला अनित्य म्हटलंय, त्याला माया म्हटलंय, आणि ते मरणारच. म्हणजे भगवंताचा भाव असा होता की अर्जुनाला वाटतं आजे काके मामे यांना मी मारील आणि हे मरणार, मला पाप लागेल. म्हणून भगवान सांगतात, तू नाही मारलं तरी ते त्या देहाने मरणार आहेत, आणि त्यामुळं तू पाप आणि याचा काही विचार करूच नकोस. आणि त्यांचा जो नित्य आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे, चैतन्य रूप आहे, जे नित्य आहे, ते कधीच मरणार नाही. नाश करू म्हटलं तरी होत नाही, आणि याला टिकवावं म्हटलं तर हे टिकत नाही. म्हणून भगवान त्याला सांगतायत की तू विनाश अशी, आपण विनाश करतोय, आपण नाश करतोय अशी बुद्धी ठेवू नको अर्जुना. 18 आणि 19 श्लोक. अंतवंत इमे देहा नित्यशोक्तः शरीरिणाः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. 17, 18 आणि 19. यं येन वेति हंतारं यश्चैनं मन्यते हतं उभो तो न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. नित्य, अविनाशी, अगम्य अशा आत्म्याचे हे सर्व देह विनाशी आहेत. म्हणून पार्था, तू युद्ध कर. जो कोणी या आत्म्याला मारणारा समजतो व जो याला मेलेला मानतो, ते दोघे त्याला जाणत नाहीत, कारण हा आत्मा मारित नाही व मारला जात नाही. समगीत बाप्पासाहेबांचं याच्यावर. सर्व देह नाशवंत त्यात वसे हे शाश्वत, आशा आत्म्यास जाणून आर्या उठ कर रण, म्हणती मारी तो आत्म्यास कोणी मेला म्हणती जास, दोघे जाणती ना काही आत्मा मरेना मारीही. माऊलींचं निरूपण. आणि शरीर जात अगवे हे नाशवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमरा. पार्था, चराचर जगातील प्रत्येक शरीर स्वभावता नाश पावणारे आहे, म्हणून तू युद्ध कर. भगवान समजून सांगतात अर्जुनाला की अर्जुना, चराचर जगतामध्ये ज्या ज्या प्राण्यांचे, ज्या मनुष्यांचे, ज्या जीवांचे शरीर निर्माण झालेली आहेत, हे सर्व नाशवंत आहेत, हे मरणार आहेत, म्हणून तू त्यांचा शोक करू नकोस आणि खुशाल तू मारायला जा. आणि त्यांचं आत्मतत्व कोणीच मारू शकत नाही, चैतन्यतत्व कोणी मारू शकत नाही. म्हणून खरं मारणं म्हणजे चैतन्यतत्वाला, जे कोणीच मारू शकत नाही. आणि म्हणून तू उठून युद्ध कर, भिवू नको. तू धरुणी देहाभिमानाते दिठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणता हासी. तू देहाचा अभिमान धरून व या देहावर दृष्टी ठेवून मी मारणारा आणि हे कौरव तुझ्याकडून मरणारे आहेत असे तू समजत आहेस.
प्रत्येक व्यक्तींचा देहभाव जागा असतो. अभिमान देहामुळे असतो. देहभाव प्रत्येकाला वाटतं आपला देह मरतोय, आपण म्हातारे होतोय. खरं म्हणजे देहावर दृष्टी ठेवून माणसं स्वतःला पुष्ट करून घेतात. देह मेला की मेलं समजतात, असं नाही. पण रामकृष्ण परमहंस मी सांगितलं की माता शारदेला, त्यांच्या पत्नीला त्यांनी सांगितलं की मी गेल्यानंतर मी मेलो असं समजू नको, बांगड्या फोडू नको, कुंकू लाव, मंगळसूत्र तसंच धारण कर. पहिले रिफॉर्मिस्ट. आणि माता शारदेने तेच केलं आणि माझं कार्य पुढे चालव. म्हणजे माझं मी शरीराने गेलोय याचा अर्थ समजू नका की मी गेलोय. पण आजही आपण मानतो माऊली शरीराने गेले, पण माऊली आहेत. बाप्पासाहेब शरीराने गेले, बाप्पासाहेब आहेत. भगवान कृष्ण शरीराने गेले, पण भगवान आहेत. कारण चैतन्य तत्व मरत नाही. शरीर ठेवलं तरी ठेवता येत नाही, त्याला घालवावं लागतं. म्हणून मी मारणारा आणि हे मरणारे असे तू समजतं, चूक आहे. तू त्यांच्या शरीराला मारणार आहेस, कारण तू निमित्त होणार आहेस. त्यांचं ठरलेलं आहे, तू नाही मारलं अजून कोणी मारेल, पण त्यांना मारावं लागणार आहे, असं भगवान समजून सांगतात. तरी अर्जुना तू हे नेणसी, जरी तत्वता विचारिशी, तरी वदिता तू नव्हेसी हे वद्य नवती. पण अर्जुना यातील मर्म तुला कळत नाही. जर तू तत्वदृष्टीने विचार करशील तर तू मारणारा नव्हेस व हे कौरव मरणारे नव्हेत. तत्वदृष्टीने शरीर कुठून आलं? उधार आलेलं आहे. पंचमहाभूतांनी उधार दिलेलं आहे. 5 महाभूतांचं संमिश्रण हे शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ह्या पंचतत्वांचं मिळून शरीर झालेले. हे 5 तत्वांचे परमाणू एकत्र आले त्यावेळी शरीराची निर्मिती झाली. उधार आलेलं शरीर. आणि उधार जर आणला असेल तर उधारीची वस्तू ज्याची त्याला परत करावी लागते. आणि म्हणून तू मारणार आहेस आणि ते मरणार आहे ते समजू नको. सगळं उधार, स्वतःचं काही नाही. जो तो घेऊन जाणार. टेम्पररी भाड्यानं आणलेल्या वस्तू त्या परत कराव्या लागणार आहेत. निमित्त होणार आहेस. म्हणून शरीर मेलं म्हणजे तू मेला असं समजू नकोस. 20वा श्लोक आणि 21वा. न जायते म्रियते वा कदा, न जायते म्रियते वा कदाचि, नायं भूत्वा भविता वा न भूयाः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. वेदा विनाशिनं नित्यं ययनं जमवेयं, कथं सः पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. 20 आणि 21वा श्लोक. हा आत्मा केव्हाही उत्पन्न होत नाही किंवा कधी मरत नाही. हा होऊन पुन्हा न होणारा असे नाही. हा आज नित्य, अक्षय, अनादी, शरीराचा नाश झाला असतानाही याचा नाश होत नाही. पार्था, जो या आत्म्याला अविनाशी, नित्य, आज, अक्षय जाणतो, तो पुरुष कोणाला कसा मारणार व कोणाला कसा मारविणार. बाप्पासाहेबांचं समगीत. आत्म्यासन जन्म मरण होई पुन्हा नको हेण, देह मरे मारे तरी नित्य पुराणा विकारी,
नित्य हाच अविकार, जन्म मृत्यूहुनी पर, तत्व हे जो अनुभवी, कोण मारिणी मारवी. जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नची साच अपजे, मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही. जैसे स्वप्ना माझी देखिजे, ते स्वप्नीची साच अपजे, मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही. स्वप्नामध्ये आपल्याला वाटलं आपण राजयोद्धा झालो, आपली एक महाराणी आहे, राज्य आहे, सैनिक आहेत, वैभव आहे, 4-5 मुलं मुली झालेले आहेत, राजकुमार चांगला आलेला आहे, त्याला राज्याभिषेक करायचा की जाग आली. आपण राज्याभिषेकाच्या तयारीत आहेत आणि जाग आली. स्वप्नामधलं सत्य असणारी गोष्ट लक्षात घ्या. जागृत झाल्यानंतर मग लक्षात येतं की ते स्वप्न होतं, त्याचा खऱ्या अस्तित्वाशी संबंध नाही. बरं, स्वप्नामध्ये खरं वाटलं होतं आणि जागृतपणी जागे झाल्यानंतर वाटलं ते खरं नव्हतंच, ते सगळं खोटं होतं. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये जे पाहावे ते स्वप्न तेच खरे वाटते, मग जागे झाल्यावर पाहावे तर काहीच नसते. चित्रपट पाहताना, कादंबरी वाचताना क्षणभर भासते. चित्तशक्तीच्या झोपेत मानवी व्यवहार चालू आहेत. दुसरा काय अर्थ घ्यायचा? का सांगितली ही ओवी? आपलं जीवनही स्वप्न होत आहे. कसं स्वप्न होत आहे? आपल्या जीवात्म्याने जन्म घेतला काही भोग घेण्याकरिता. केव्हापासून आज जीवात्मा जन्माला? करोडो करोडो लाखो अब्जो वर्षापूर्वी आपला आत्मा जन्माला निर्माण झाला. त्या महासिंधू ब्रह्मातून हा बिंदू निर्माण झाला. अनेक शरीर धारण करून तो येतोय, आपल्याला माहिती नाही एवढंच. आपण ज्यावेळेस जन्मलो, गर्भामध्ये यातना सहन केल्यानंतर बाहेर आले की विसरलो मागचे किती जन्म आपण फिरलो. आणि हा जन्म कशासाठी याची आठवण त्यावेळेस राहते, नंतर राहत नाही. म्हणजे झोपी गेलो, जागे होतो, गर्भापर्यंत जागे होतो, नंतर झोपलो. आता झोपल्यानंतर काय वाटतं? हे सत्य वाटतं, हा देह सत्य आहे. करोडो जन्म जर आपले दिसले असते, आज आपल्याला लक्षात आलं असतं, तर आपल्याला वाटलं असतं अरे हे पण टेम्पररी, असेच माझे देह गेले, इतक्यांदा मी मेलो, पुन्हा पुन्हा जन्मलो, तर काहीतरी हेतू याचा आता सार्थक केला पाहिजे. का वाटत नाही? आम्ही झोपलो. चेतना शक्ती निद्रित अवस्थेत आहे, ती झोपली. आणि झोपीमध्ये जी कार्य करतो ते स्वप्न आहे. आजही आपल्याला संसार सत्य वाटतो. ज्या बायांना असं कळालं की करोडो करोडो नवरे आपले झालेत, किंवा आपण कोणाचे तरी नवरोबा झालो अनंत जन्मामध्ये. सर्व बाया काय बायाच झालेल्या नाहीत, पुरुषही झालेले आहेत. अनंत जन्मापासून आपलं हे चाललेलं आहे. राहत गाडगं कुत्र्यापासून डुकरापर्यंत अनेक जन्म झाले असतील. त्या त्या जन्मात आपण कधी पती झालोत, कधी मुलगा झालोत, कधी काही झालोत.